अरे बाबांनो, नमस्कार। बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवायला निघालेल्या मंत्री दिलीप वळसे पाटील यांची बोलती कार्यकर्त्यांच्या जयघोषामुळे बंद झाल्याचं शनिवारी पाहायला मिळालंय। आंबेगाव विधानसभेच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे वळसे पाटील यांची मात्र बोलतीच बंद झाली। आंबेगाव येथील शिरूर तालुक्यातल्या पाबळ या गावात ते बैलगाडा शर्यतीसाठी वळसे पाटील यांनी हजेरी लावली होती। घाटात बारी मारण्याच्या उद्देशाने वळसे पाटील यांनी माईक हातात घेतला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पाणी प्रश्न सोडू असं आश्वासन वळसे पाटील यांनी दिलं। मात्र त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचा विजय असो अशा घोषणा द्यायला सुरुवात केली। या घोषणांनी परिसर दणाणून गेल्याने वळसे पाटील यांची मात्र बोलतीच बंद झालेली पाहायला मिळाली। आणि हे बाबांनो, मी तुम्हाला सांगतो, तुमचं जेवढं प्रेम माननीय पवार साहेबांच्यावर आहे तेच प्रेम माझं त्यांच्यावर पण आहे। मी 40 वर्ष त्यांच्या सोबत राहिलेलो आहे। आता काही राजकीय प्रश्न असतात,